नमस्कार मंडळी, आज आपण खमंग खुसखुशीत अशा कोबीच्या वड्या करणार आहोत, ज्या खायला खूप टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी मी इथे मोठी वाटी कोबी घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचं कोबी। त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं, 2 चमचे बाजरीचं पीठ घालायचं, 4 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे, पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून त्याचा चांगला असा गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्याचे रोल तयार करून घ्यायचे। रोल तयार करून झाले की मग इथे टोपामध्ये पाणी गरम करून घ्यायचं, त्याच्यावरती चाळण ठेवायची, चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेले रोल ठेवायचे। झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं। त्यानंतर त्याचे वड्या कट करायच्या आणि तेलामध्ये दोन्ही साईडने खमंग खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू।